लाठीचार्ज करण्यात येतोय आणि ट्रॅकवरची जी गर्दी आहे तिला या ठिकाणाहून काढण्यात येत आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं पोलीस लाठ्यांचा प्रसाद या सगळ्या आंदोलनकर्त्यांना देत आहेत। पण आता आपण पाहतोय पोलिसांनी संपूर्ण बदलापूर स्टेशन जे आहे ते आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि या सगळ्या लोकांना पांगवायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढू शकते, जी बहीणच सुरक्षित नाही, मग त्या योजनेचा काय फायदा काय? बहिणींचं रक्षण कुठे आहे? त्या बहिणींच्या लेकी बाळींचं रक्षण कुठे आहे? योजना राबवून काय होणार आहे? नुसते पिक्चर काढून काय होत नाही, नुसते धर्मवीर 2 धर्मवीर 3 100 धर्मवीर काढा, काय फरक पडणार? आकाशी जे काही रेल्वे ट्रॅकवर हल्ला झाला जनतेवर, ते चुकीचा हल्ला झालेला आहे। पोलीस लोकांनी हल्ला आमच्यावर केलेला आहे जनतेवर। ठाणे जिल्ह्यातला मुख्यमंत्री आहेत तुम्ही, ठाणे जिल्ह्यात तिसरी घटना झाली, विचार करण्याची गोष्ट आहे। मग करते का प्रशासन? पका डायरेक्ट फायरिंग, गोळीबार, बॉम्ब, काही इथं दंगा चालू आहे का? मी आदर्श शाळेच्या इथून येत होते, जे माणसं चाललेत साधे चाललेत त्यांना पण पोलीसवाले पकडून मारतात आहे। मी त्यांची शूटिंग केली तर माझा मोबाईल खेचून आहे ना सगळं डिलीट केलं आणि मला बोलले जाऊन दाखव, धमक्या देतात आम्हाला। 12 घंटे का त्रास दिला त्या लेडीजला, 12 घंटे कोणाच्या दबावाखाली या लोकांनी दाबाचा प्रयत्न केला। या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे। लाठीचार्ज सुरू आहे आणि दुसरीकडे आपण बघतो तर पोलीस देखील काही दगडफेक करताना दिसलेत।